नमस्कार मित्रहो, एव्हीएस ब्लॉगच्या कोकणातील बायोडायव्हर्सिटी या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आतापर्यंत कोकणात पावसाळ्यात उमलणारी फुलं बघितलीत, जी कातळ साड्यांवर उमलतात. त्याचप्रमाणे ह्याच कातळ साड्यांवर आपल्याला मार्च, एप्रिल आणि साधारण जानेवारी ते एप्रिल मे पर्यंत अजून एक खूप सुंदर फुल फुलतं. हे फार कमी लोकांना माहिती आहे. तर हे फुल मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ह्याला मराठीत अंजनी म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. इंग्लिश नाव मला त्याचं आता आठवत नाही आहे, पण ह्या फुलाला मराठीत तरी अंजनी म्हणतात. हे अतिशय सुंदर फुल आहे आणि या फुलाचं फळात रूपांतर झाल्यानंतर हे फळ सुद्धा खूप छान लागतं. म्हणजे मागे मी काही फेसबुक पोस्ट बघितल्या होत्या की अंजनीच्या फळापासून बनवलेले ज्युसेस. तर रानफूल आहे, रानफळ आहे. बघूया हे आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतोय हे किती सुंदर दिसतंय. आता मिडगावणे रस्त्याला इथून पुढे आपल्याला हा भाग जो दिसतोय हा आहे माडबनगाव आणि इथेच बाजूला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि ह्या बाजूला आहे जैतापूर, राजापूर किंवा आपला जो आपण सागरी महामार्ग म्हणतो रेडी टू रेवस ह्या बाजूला आहे. आणि इथेच आपल्याला जवळ ही अंजनीची झाडं दिसत आहेत बघा. हे आहे अंजनीचं झाड आणि इथे आता त्याची फुलं उमलली आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे आहे अंजनीचं फुल. किती सुंदर फुललंय बघा. या फुलाची नंतर जांभळी फळं तयार होतात. इथे दिसतंय. त्याचप्रमाणे ही जी फांदी आहे ना, ह्या फांदीला आपल्याला ह्या फुलाचं पूर्ण लाईफ हे दिसतंय बघा. संपूर्ण फुलाचं आयुष्य दिसतंय त्याच्यामध्ये. हे संपूर्ण फुललेलं फुल आहे. त्याच्या बाजूला आपल्याला हे दिसतंय, ही कळी आहे. त्याच्याच बाजूला ह्या छोट्या छोट्या अजून कळ्या आपल्याला दिसत आहेत इथे. आणि फुलाचं झालेलं हे फळ हे आता तयार नाही आहे, हे कच्चं आहे. हे जेव्हा तयार होईल तेव्हा ह्याचा रंग जांभळा होतो. जसं ह्या फुलाचा रंग आहे एक्झॅक्टली असाच किंवा ह्याच्यापेक्षा थोडासा अजून डार्क रंग ह्या फळाला येतो आणि हे फळ खायला खूप सुंदर लागतं. ह्या फांदीवर आपल्याला फळं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत बघा. ही जी फळं दिसत आहेत ही आहेत अंजनीची फळं. अजून ही कच्ची आहेत. साधारण 1 महिन्याभरात ही फळं जांभळ्या रंग घेतात आणि तयार होतात, म्हणजे पिकतात. तर हे अंजनीचं झाड आहे. ह्याची पानं बघा अशी दिसतात. हे तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येईल. कातळ सड्यावर आढळणारं, अगदी सहज आढळणारं हा वृक्ष आहे. छोटी छोटी खोरटी रोपं असतात, फार मोठे वृक्ष नसतात त्याचे. तर साधारण हे बघा, एक 5-7 फुटाचं झाड आहे. दुसऱ्या बाजूला एक दिसतंय, ते मी तुम्हाला दाखवलं. बघितली रस्त्याच्याच ह्या बाजूला अजून एक झाड दिसतंय आणि इथे फुलाची पॉप्युलेशन किती दिसते बघा. खूप छान आहे. फुलाच्या लाईफ सायकलच्या सगळ्या स्टेज इथे आपल्याला दिसतात. छोटी कळी, त्याच्यानंतर छोटी कळी आपण जर बघितली तर हिरव्या रंगाची आहे. त्याच्यानंतर जराशी मोठी झालेली कळी ही गुलाबी रंगाची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण उमललेलं फूल हे असं जांभळ्या रंगाचं दिसतंय. आणि त्याच्याच बाजूला या फुलाचं झालेलं फळ, एकच फळ आपल्याला इथे ह्या फुलाच्या ह्या कळ्यांच्या बाजूला दिसत असेल बघा. तर ह्या बाजूला ह्या फांदीवर फुलाची खूप मोठी पॉप्युलेशन आहे. तर हे आहे अंजनी. अंजनीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये हे आता मला आठवत नाही आहे नेमकं. मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते वाचा. नेमकं ना ह्या फुलांचे, मी बॉटनीमध्ये फार कच्चा आहे त्याच्यामुळे ह्या फळांची नावं, सायंटिफिक नावं मला पटकन आठवत नाही. असा गैरसमज आहे की कोकणात फक्त पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये कातळांवर फुलं असतात, बायोडायव्हर्सिटी असते, त्याच्यानंतर हे सडे वृक्ष होतात, अगदी त्याच्यावर काही गवत सुद्धा उगवत नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. सडे
उन्हाळ्यात वृक्ष होत नाहीत, तर सड्यांवर उन्हाळ्यात सुद्धा तितकीच सुंदर बायोडायव्हर्सिटी असते. त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी बघितलाय त्यांच्या लक्षात येईल, कातळसडे उन्हाळ्यातही सुंदर असतात. तर इथले होणारे हे बदल आहेत ना, इथलं गवत सुकणं वगैरे, हे नैसर्गिक आहेत. हे काय कोणी घडवून आणलेले नाहीत, हे नैसर्गिक आहेत, हे होणारच आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊस पडल्यानंतर पुन्हा इथे गवत उगवणार आहे, शेकडो फुलं उमलणार आहेत. पण उन्हाळ्यात हे कातळसडे असे वृक्ष वगैरे काही नसतात, हे तितकेच सुंदर असतात. चला तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.